सद्गुरु कबीर महाराज वडगावची होती राष्ट्रसंत गाडगे बाबा स्वराज्य संस्थापक फक्त स्वराज्य संस्थापक समजदार तो इशारा करते स्वराज्य संस्थापक वंदनीय लोकराज्य छत्रपती शिवाजी महाराज आद्य समाज क्रांतिकारक आणि स्त्री शिक्षणाचे जनक वंदनीय खऱ्या अर्थाचे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले भगवान बिरसा मुंडा आरक्षणाचे जनक वंदनीय छत्रपती राजर्षी शाहू महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता अहिल्यादेवी होळकर राजमाता जिजाऊ माता भीमाई माता रमाई मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जोगदेवजी ज्यांनी आम्हाला शैलीचा वारसा घडवून दिला असे साहित्य सम्राट लोकशाहीला हो साठे शाहीर नामदेवराव वाली लहूजी साळवे आदी समस्त संत महापुरुषांना त्रिवार अभिवादन शाहीर या नात्याने मानाचा मुजरा हो घातलेल्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी मला अतिशय आनंद होत आहे की आमचे बंधू आमचे मित्र सन्माननीय अश्विन भाऊ उदे आणि या गावातील पदस्थ नागरिक कार्यक्रमाचे सर्व संयोजक आणि आयोजक यांनी एक आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे। या ठिकाणी कर्मयोगी गाडगे बाबांची जयंती सुद्धा त्याचं औचित्य साधलेलं आहे। आताच झालेली छत्रपती शिवरायांची जयंती आणि या भूमीचे लाखवर्षी सम्राट राजे शंकर भगवान महादेव यांची ही महाशिवरात्रीचा इतिहास सर्वांना माहिती असेल, अनेक लोकांना माहिती असेल। या सगळ्या गोष्टीचा औचित्य साधून या ठिकाणी खऱ्या गमतीचं आयोजन केलं गेलं आहे। या कार्यक्रमामध्ये पहिल्या गावाच्या मानकरी सन्माननीय शाहिरा सुरमाताई वारसाकडे आणि त्यांचा संपूर्ण संच
आमचे फार सुंदर सौदा आहे. काही काही ठिकाणी असा डोक्याला ताप येतो ज्याची हद नाही. याला काहीच म्हणावं लागलं नाही. एवढी जोरदार शैली आली सवयची केलेली आहे. मजाच कार्यक्रम आहे तरी म्हणून यांच्याही मनापासून अभिनंदन आभार. बाहेर घडलेल्या खऱ्या गंभीर रसिक प्रेक्षक माय बाप हो. या ठिकाणी शाहीर या नात्याने आम्ही आपल्याला जे काही सांगणार आहे जे उचित सांगू जे बरोबर सांगू ते सगळे महापुरुषांचे विचार समजावे. सांगता सांगता एवढं कदाचित चुकलो मुकलो तो माझा वैयक्तिक गुण समजावा आणि कार्यक्रमाच्या सत्य शेवटी माझ्या निर्देशनात आणून द्यावा. मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे. कार्यक्रमाला हात घालण्यापूर्वी एक विनंती करतो की रात्रभराचं तुमचं आमचं सहकार्य आहे. दोन्ही शाहिराने आयोजक संयोजकाला शांततेचं सहकार्य करणारी कार्यक्रमाचा आस्वाद ज्या तुमच्यासाठी रात्रभराचा कार्यक्रम आहे आणि कार्यक्रमाला हात घालतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय शिवाजी. आपण देवापुढे मेणबत्ती का जातो याचं कारण आहे. अगरबत्ती का जातो याचंही कारण आहे आणि दिवा का जातो याचंही कारण आहे. ते सांगता आलं पाहिजे. महत्वाचं आहे. याचंच नाव खरी गंमत. नाही तर तमाशा ना आपल्या जीवनाचाही तमाशा विचाराचाही तमाशा नव्हे. आणि मेणबत्ती स्वतः जळते तुम्हाला प्रकाश देते तशी महापुरुष स्वतः जळले आणि तुम्हाला प्रकाशमान केलं. अगरबत्ती स्वतः जळते आणि तुम्हाला सुगंध देते ज्याने तुमचे मन प्रसन्न होतात. तसं महापुरुषांचं जीवन असतं आणि म्हणून आपण त्यांच्या पुढे मेणबत्ती अगरबत्ती जाळतो. हे त्यामागचं प्रतीक आहे. ही पूजा नाही आहे. ते प्रतीक आहे. सबल्याचा भाग आहे. जेथे परिमळ दरवळे परम सद्गुणाचा आणि इतिहास आहे ऋणी अशाच सज्जनाचा हृदय गंगाहारी पद कमले सजले ततेल चित्र गंगारी भले कल्याणाचे पावित्र्य आणि परोपकाराच्या पद कमले सजले ततेल चित्र अशा जगचित्र
कर्मा कशाची जरी चालावं लागले काट्यावर त्या कर्मकांडाची गटार गंगा कर्मकांडाची गटार गंगा त्या कर्मकांडाची गटार गंगा मने स्वर्गात कशी मिळते वैज्ञानिक सांगत कालाही स्वर्ग किती अंतरावर पोते म्हणजे काय आणि स्वर्ग म्हणजे काय हे जोपर्यंत आम्हाला समजत नाही तोपर्यंत त्या वाटेने जाणं बेकार आहे मुगीच आहे अर्थाविने मोठीने अर्थाविने पोटीने नाकाविने मोठी घालू नये आणि म्हणून म्हणायचं आहे तो शाहीर पुरुषोत्तम गातो सभेत अरे मेळ तिरंगाचा माझ्या पूजा करू शकता आपल्या आई वडिलांची पूजा करू शकता आपल्या गुरुची पूजा करू शकता जे तुमचे महापुरुष असतील जे तुमचे आदर्श असतील त्याची कुणाची पूजा करू शकता आणि मी तरी म्हणतो तुम्ही जर सगळ्या देवाच्या पहिले जर आपल्या मायबापाची पूजा केली तर कोणत्याही देवाला नाराज होऊ नये आणि तो जर नाराज होत असेल तर समजून चला तो देवच नाही गणेश पारायण म्हणतो गणेश पारायण वाचलं का गणेश पारायण म्हणतो सारा जग फिरून अर्थ नाही मायबापासारखं तीर्थ नाही तुकोबाराने ते सांगितलेलं आहे पण आमच्या लक्षात कधी येणार आहे त्याचीच वाट आहे चला त्यासाठी एक चांगली वेळ आहे आशिकाना
मग भेदभाव कसला, ऊच नीच कसला, श्रीमंत गरीब कसला, जातपात कसली, धर्मभेद कसला, पण याने तर सारा भारत व्यापून आहे. आजही त्या ठिकाणी तेच आहे, आजही तेच आहे. आणि म्हणून जगाच्या पाठीवर प्रत्येक मनुष्य आशादायी आहे. आशादायी असणे काही पाप नाही, गुन्हा आहे. माणसाला आशादायी असावं, उलट आशादायी असणे हे जिवंतपणाचं लक्षण आहे. माणसाला आशादायी असावं, पण त्या आशेला कर्माची जबाबदारी आहे. कारण तुकडोजी महाराज 126व्या पान नंबरवर म्हणतात, तुकड्यामध्ये सत्य आचरणा वाचुनी कोणीच नामुक्त होतो. तुकड्यामध्ये सत्य आचरणा वाचुनी कोणीच नामुक्त होतो. आणि मग कशाला काशी जातो बाबा, कशाला पंढरी जातो. आम्ही हजारो रुपये खर्च करून तीर्थला जातो. घरी आमच्या आई आणि बापासारखा पांडुरंगाची रुक्माई आमच्या घरी आहे. जर तुम्हाला खरोखरच देवावर श्रद्धा असेल, कुठल्याही देवावर श्रद्धा असेल, तर बाहेरून आल्यानंतर सगळ्यात पहिले आपल्या बायकोला विचारा, माझी माय जेवली किंवा नाही. आपल्या बायकोला विचारा, माझ्या बापाला जेवण दिलं की नाही. हे जर तुम्ही विचारत असाल बाहेरून येता बरोबर, तर तुमच्याजवळ सगळे देवा, कोणता देव तुमच्यावर नाराज होणार नाही. आई बापासारखं दैवत जगाच्या पाठीवर आहे. किसी की हाथों में जलते हैं, कभी पत्थरों पे खिलने वाले फूल आज किसी की तुरबत पे खिलते हैं. किसी की यादों में शर्मिला तो दिए जलते हैं, कभी पत्थरों पे खिलने वाले फूल आज किसी की तुरबत पे खिलते हैं. अरे मिलने को तो मिल जाते हजारों लोग यार दुनिया में, तो माँ बाप ऐसी दौलत है जो जिंदगी में एक बार मिलते हैं. आई बोली असं एकच वेळ मिळते जीवनात, एकच वेळ मिळते. हे तर बाकी रोजच मिळतील होतं मला, पुन्हा मिळत नाही. बापासारखी माया ना मायासारखं प्रेम जगात कुठेही मिळत नाही. आणि कोणाची ताकदही नाही त्यांची बरोबरी करायची. समजलं काय? म्हणून आई वडिलांसारखं दैवत नाही. आई वडिलांना विसरू नका. मला घराच्या माध्यमातून हेच सांगायचं आहे. ऐका काय म्हणतो.
संतांकडून संत या जगाचे मार्ग जाते आहेत पण आम्ही तसं वागतो काय म्हणून क्षणोक्षणी हा चिकरावा विचार आणि तलावळ्या पार भवशिंदू मध्ये सागर हा भवसागर आहे संसारूपी सागर जर कलायचा आहे तर प्रत्येक क्षणी आम्ही आपलं आत्मचिंतन करायला पाहिजे हे गरजेचं आहे पण कोणीच करत नाही नुसताच आशा धरून बसतात नुसती आशा धरल्यावर जमणार नाही उगीच भरले चमत्कारानं पूजा पाठाचे डोंगर महाराज ग्रामगीतेमध्ये 16व्या पानांवर लिहितात उगीच भरले चमत्कारानं पूजा पाठाचे डोंगर अरे जीवनाचं काहीच साधन नसेल तो काय कामे शब्द आला आणि जाय वाचकाचे हृदय भेदून जशी मूर्ती बोले टाकी लागून तसा वाचन बोध होत असे दगडाला देव पण येत नाही लक्षात ठेवा ऐका काय म्हणतो है
कार्यक्रम कोणासोबत आहे? बाई 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 सोबत कार्यक्रम आहे. आजही लोकांना नवलच आहे. जाऊ द्या पुढे बोलता येईल कारण घराचं राऊड आहे नाही का. आणि काही लोकांना हा कवा कवा उचलते बाई कवा कवा येते हो का नाही. अरे मी जास्त वेळ घेणार नाही. जास्त वेळ बाईला देऊ आपण. मी कमी वेळ घेईन काही हरकत नाही. आणि बाई घराच्या माध्यमातून आमच्याकडे एका प्रश्नाची मांडणी केली आहे रीतिरिवाजाप्रमाणे. त्यांचं म्हणणं आहे जगाच्या पाठीवर असा एक राजा झाला ज्याच्या दोन बाजूला दोन मूर्त्या होत्या आणि त्या दोन मूर्त्यांमुळे जगातला अंधार नाहीसा झाला. आता मला सांगा यांच्या कुठल्याही गोष्टीला सिद्ध करण्यासाठी 3 प्रमाण पाहिजे असतात. शब्द प्रमाण, अर्थ प्रमाण आणि अनुमान प्रमाण. हे 3 प्रमाण असल्याशिवाय कुठलीही गोष्ट सिद्धच करता येत नाही. शास्त्राचा लेख आहे. तर शब्द प्रमाण जर यांच्यानुसार यांच्या प्रश्नाला लागलं तर यांचं म्हणणं आहे जगाच्या पाठीवर असा एक राजा झाला ज्याच्या बाजूला 2 मूर्त्या होत्या. त्या मूर्त्यामुळे जगातला अंधार नाहीसा झाला. तर मला सांगा जगातला अंधार चंद्र किंवा सूर्य नाहीसा करू शकते? चुकीचं बोलतो काय? जगातला अंधार कोण नाहीसा करत? चंद्र किंवा सूर्य. बरोबर आहे. हे दोनच ग्रह जगातला अंधार नाहीसा करतील असं म्हणाले हो का? जगातलं अज्ञान नाहीसं झालं. अज्ञान रूपी अंधार नाहीसं झाला असं तरी म्हणायला पाहिजे. बोलाचीच करीनं बोलाचा भाग पोट भरत का नाही? जमते का असं? होईल काय? प्रश्न करता शाहीर ना तुम्ही शब्दावर लक्ष द्या ना थोडस. जगातला अंधार नाहीसा झाला. चला तुम्ही नाही सांगितलं मी सांगतो. मी म्हणतो जगाच्या पाठीवर तुम्ही कोणत्याही विद्वानाला विचारा. कोणत्याही जगातलं म्हणलं बरोबर लक्षात ठेवा. जगाच्या पाठीवरचा असा एकच राजा झाला त्याचं नाव आहे प्रियदर्शी सम्राट अशोक. जगाच्या पाठीवर असा एकच राजा झाला आणि त्याचे जे आदर्श होते ते म्हणजे महाकारुणिक प्रकारे भगवान बुद्ध आणि महाकारुणिक प्रकारे भगवान बुद्ध आणि त्यांचं 24 आऱ्याचे चक्र जिथे 12 आरे सुखाचे आणि 12 आरे दुःखाचे. हे 24 आऱ्याचं चक्र सम्राट अशोकानेच या तिरंगेवर आणले होते. सम्राट अशोकाचं नाही ते आहे महाकारुणिक प्रकारे भगवान बुद्धाचं प्रवर्तित केलं. त्यानं प्रवर्तित केलं म्हणून त्याला अशोक चक्र असं नाव देतो. बरोबर. इथं ते इतिहास बरोबर खोटं बोलतो का? काही बोलायचा खोटं बोलतो काय? सगळे लोक या ठिकाणी अभ्यास चांगले लोक बसले. इकडे तर महान हस्ती बसले अभ्यास लोक बसले या ठिकाणी. आणि त्यांची सम्राट अशोकाच्या चिन्ह असलेली राजमुद्रा ज्याला शिवमुद्रा म्हणतो आपण नाही का. ती राजमुद्रा आपल्या भारताच्या नाण्यावर या रुपयावर आहे सगळीकडे आहे. या दोनच मूर्त्या 24 आऱ्याचं चक्र जगातल्या संसारातला अज्ञान नाहीसं करतं आणि भगवान बुद्धाने या जगातलं अज्ञान नाहीसं केलं. ह्या दोनच प्रतीक सम्राट अशोकाच्या बाजूला. मॅडमजी आजही तुम्ही दिल्लीच्या संग्रहालयामध्ये जाऊन पहा, राष्ट्रपती भवनामध्ये जाऊन पहा आणि त्या ठिकाणी या दोनच चिन्ह तुम्हाला दिसतील. समजलं काय? हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. समजलं का? आता माझा प्रश्न आहे. मी तुम्हाला आता मी सोचून आलो होतो वेगळं पण मी आता भलतच विचारतो. आणि याने काय म्हटलं की सम्राट अशोक सांगायचं नाही. काम चांगलं आहे तुमचं. नाही काम चांगलं आहे. मला सांगा या गावामध्ये एखादी बोरिंग असेल आणि तिचं पाणी गोड असेल लोक तिचंच पाणी पितील का नाही? आणि मोठीच्या विहीर असेल तिचं पाणी खारं असेल तर त्या पाण्या तिकडे त्या विहिरीकडे जातील का लोक? हे बाई का करते म्हणते त्या बोरिंगचं नाव सांगायचं नाही. पाटलाच्या घराजवळ आहे त्या बोरिंगचं नाव तर कुठचं ते खारं पाणी पिऊ मी का डोबीतलं पाणी पिऊ? आणि जे सत्य आहे ते सांगायला हो मान्य करायला नाही का? तुमच्या आता ह्या गावाचं नाव काय पडतोय बरोबर? या गावाला किती रस्ते असतील? 4 रस्ते असतील खूपच खूप नाही का?
गावाच्या भोवता ज्या ज्या गावाला रस्ते गेले ते चार रस्ते असतील नाही का. समजा आपल्याला इथून हळदला जायचं आहे बरोबर, इकडे कुठे मकर धुकड्या पुढे जायचं असेल आणि त्यासाठी जर एकच रस्ता असेल आणि याने जर सांगितलं त्या रस्त्यावर जायचं नाही तर कुठून जाऊ. अरे रस्ता जो ज्या गावाला गेला तो रस्ता कोणी सांगतील आग्रह माणसं सांगत विचारण्याची पद्धत बोलण्याची पद्धत बोलता सांगा येईल तुम्हाला. आता बाकीच्या पाहू आपण बाकी आहे काय हरकत नाही. तुम्ही म्हटलं पण माझं उत्तर तेच आहे. पुन्हा याने एक शब्द म्हटला काय म्हणते शाहीर साहेब मी तोच प्रश्न विचारीन. हा तोच प्रश्न विचार काय हरकत नाही. 100 वेळ विचार 100 वेळ नाही का. हा पण माझं उत्तर तेच नाही. जगातला राजा म्हटलं म्हणून समजलं काय नाही तर तू आपल्या प्रश्नाचं चिंतन कर आधी त्याच्यानंतर विचार. प्रश्न बनवून यायला पाहिजे साधी गोष्ट नाही आहे प्रश्न बनवणं समजलं का. आता मी प्रश्न विचारतो आणि जर तू हे खोटं बोलत असशील तर मी माझ्या प्रश्नाचं उत्तर देतो. या ठिकाणी जर या बाईला नाही दिलं मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी हा शैली सोडून देईन. माझ्या प्रश्नाचं उत्तर मी नाही सांगणार ते फक्त सांगेन 100% सांगेन नाही तर बाई सांगा तुझ्या प्रश्नाचं उत्तर तू सांग तर माझ्या प्रश्नाचं उत्तर मी सांगतो. मी असा एक प्रश्न विचारतो तू गुगल पाहिला गुगल पाय कुठल्याच तुला याचं उत्तर भेटणार नाही. आमच्या आहे एका पुस्तकात समजलं काय ते एका पुस्तकात आहे पण तुझ्या गुगलवर नाही याच्यावर काही कुठे भेटणार नाही. जगामध्ये असा एक राजा झाला विचार जगातला राजा मी जगातला विचारतो. जगामध्ये असा एक राजा झाला तो फक्त 30 दिवसासाठी पदावर बसला. 30 दिवसासाठी पदावर बसला आणि त्या 30 दिवसामध्ये त्याला आपल्या राज्याची घटना तयार केली. 30 दिवसासाठी त्याला आपल्या राज्याची घटना तयार केली. तर तो राजा कोणता त्या घटनेमध्ये परीक्षा किती होत्या आणि कलमा किती होत्या काय म्हणतो. असा जगाच्या पाठीवर एकच राजा जो एका महिन्यासाठी म्हणजे 30 दिवसासाठी राजगादीवर बसला समजलं काय. आणि मग त्याला ते पद त्यानं ते पद त्यागलं पण त्या 30 दिवसासाठी त्याला घटना तयार केली. त्याच्यामध्ये परिच्छेद किती आणि कलमा किती म्हणजे अनुच्छेद किती आणि कलमा किती हे तुम्हाला सांगायचं आहे. या ठिकाणी तुम्ही नाही सांगा तर मी आपल्या प्रश्नाचं उत्तर सांगेन आहे का काय म्हणता.
Thank you.